सो हॅलो गाइस, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितला होता 350चा बेसिक नॉलेज आणि डिटेल्स बद्दल आपण थोडीफार माहिती दिली होती आणि व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स सुद्धा भेटला आहे तुमच्या प्रेममुळे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फायनलचे 850 जो प्लेयर आहे त्याबद्दल बेसिक डिटेल्स आणि नॉलेज बद्दल आपण डिस्कस करणार आहे. तुम्हाला सगळं नॉलेज मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 850 बद्दल जे पण काही नॉलेज असेल सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ हा स्किप करू नका आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी डीजे साऊंड क्षेत्राबद्दल तुम्हाला बरेच काही माहिती देत असतो. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. गाइस बघू शकता आपल्याकडे 850 पायनरचा प्लेयर आहे आणि डायनामाइटचा मिक्सर आहे आपल्याकडे. ठीक आहे, तर ह्याच्याबद्दलच आज आपण डिस्कस करणार आहे, सगळी डिटेल्स तुम्हाला सांगणार आहे. तो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नीट बघा. चला तो व्हिडिओ सुरू करूया. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला प्लेयर कसं स्टार्ट करायचं ते पण सांगतो. इथं मागे आहे ना, राईट साईडला बटन असतो बघा, इथे एक बरोबर इथं पॉवरची इथं बटन असतो बघा. तर तुम्हाला काय करायचंय, एकदा हे ऑन करायचे, दाबायचे, तर पॉवर ऑन आला बघा म्हणजे प्लेयर चालू झालाय. ठीक आहे, तर सेम करायचं या साईडला पण मिक्सरच्या मागे बॅकला बटन असेल, तुम्हाला ऑन करायचे. ठीक आहे, बघू शकता हे पण पॉवर ऑन झाले म्हणजे मिक्सर ऑन झाले. ठीक आहे, आणि आपल्याला मिक्सरचं बटन सुद्धा ऑन करायचे. सो बघू शकता प्लेयर पण ऑन झाले आणि मिक्सर पण ऑन झालंय. तर फर्स्ट काय करायचंय, आपला पीडी घ्यायचा आहे, जो पण संदीपचा पीडी असतो आपला तो घ्यायचा आहे 3.0चा. ठीक आहे, तुम्हाला तो खोलायचा आणि इथं ऑप्शन असेल बघा USB चा, तुम्हाला लावायचे. तर लावल्यानंतर काय आहे बघा, लावल्यानंतर सुद्धा तुम्हाला इथे आहे ना 0 डिजिट दाखवते, म्हणजे आपण पेंट्रा लावलंय पण इथं अजून काही शो करत नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, ते 3 ऑप्शन आहेत बघा, PC, USB आणि डिस्क. ठीक आहे, तर तुम्ही USB लावलंय ना, तर ठीक आहे, तुम्हाला USB वर एकदा क्लिक करायचं म्हणजे मधल्या ऑप्शनला एकदा क्लिक करू. बघू शकता एकदा क्लिक केल्यानंतर इथं आलेलं आहे फोल्डरचं ऑप्शन. तर सेम आपल्याला दुसऱ्या साईडला पण असंच करायचं आहे, PD घ्यायचं आहे. ठीक आहे, इथं लावायचं USB ऑप्शन पाशी आणि इथं म्हणजे 0 दाखवते तुम्हाला. ठीक आहे, तेव्हा काय करायचं आहे, मधल्या ऑप्शनवर क्लिक करायचं USB वरती. ठीक आहे, इथं फोल्डर आलेले. ठीक आहे, एवढं तुम्हाला समजले. त्यानंतर आपल्या इथं बटन असतो, म्हणजे एकदा क्लिक करून आपण फोल्डरमध्ये जाण्यासाठी. ठीक आहे, तर एकदा क्लिक करायचे म्हणजे बघू शकता एकदा क्लिक केले की आपण डायरेक्ट फोल्डरमध्ये जातो. ठीक आहे, आणि ते बॅकचं बटन याच्यावरच म्हणजे तुम्ही बॅक सुद्धा येऊ शकता. ओके, इथं पण सेम तसंच आहे, एकदा क्लिक केलं की फोल्डरमध्ये जातो, इथं वर बटन दाबलं बॅक केलं की मागे येतो. ठीक आहे, आणि समजा तुम्हाला एखादं गाणं सिलेक्ट करायचं त्यावेळेस काय करायचं, ओपन करायचं कुठलं पण एक ओपन करायचं, परत एकदा क्लिक करायचं म्हणजे हे ओपन झाले. म्हणजे गाणं सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, बॅक घ्यायचे, कुठलं पण एक गाण्यावर तुम्हाला असं म्हणजे जसं जसं तुम्ही स्क्रॉल करून खाली तसं तसं ते गाणे खाली जातात. ठीक आहे, एखादं मला गाणं आवडलंय तर मी ह्याच्यावर एकदा क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर बघू शकता लोड होऊन द्यायचं पूर्ण. लोड झाल्यानंतर बघू शकता गाणं म्हणजे सिलेक्ट झाले. गाणं सिलेक्ट झाले आणि आपल्याला प्ले करून ऐकायचं. त्यासाठी आपल्याला काय करायचं, इथं जो मास्टर असतो आपला मिक्सरचा तो आपण थोडक्यात थोडंसं वर करू, कारण गेन खूप असतो, वर करू. आणि हा जो प्लेयर आहे आपण इथं टाकलेला आहे. ठीक आहे, तर आपल्याला हा प्लेयरचं गाणं ऐकायचं. तर आपण हा जो स्लायडर आहे आपला स्लायडर आपण थोडंसं वर घ्यायचं आहे आणि इथं ऑप्शन असतो बघा क्यू आणि प्ले. क्यू म्हणजे काय, थोडक्यात तुम्हाला सांगतो, क्यू दाबून धरलं तर गाणं वाजतं, सोडलं तर बंद होतं, आणि प्ले केलं की डायरेक्टली गाणं कंटिन्युअसली चालू राहतं. ठीक आहे, तर आपण क्यू एकदा दाबून बघूयात बघा, सोडलं की बंद होते, दाबलं की चालू, सोडलं की बंद. आणि तुम्हाला जर गाणं कंटिन्युअसली ऐकायचं त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, प्ले करायचं, सोडून द्यायचं म्हणजे गाणं चालू राहील. आणि बंद करायच्या वेळेस काय करायचं, तुम्हाला वरच दाबायचं किंवा. ठीक आहे, खालचं नाही दाबायचं. ओके, त्यानंतर इथं आहे ना लूपिंगचं सुद्धा ऑप्शन आहे. आता आपण गाणं प्ले करूयात. समजा तुम्हाला लूप द्यायचं आहे तर काय करायचं, गाणं प्ले करायचं, इथं इन आणि आउट असतं. ठीक आहे, तुम्हाला एकदा गाण्याचा आवाज कमी करून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल, ऐकवेल. थोडंसं मास्टर कमी करू, आपण गाणं प्ले करू. आता इन आहे आणि आउट आहे, सेम जसं 350ला करतो इथं पण सेम तसंच करायचं आपल्याला. ठीक आहे, इन एकदा दाबायचे आणि आउट दोनदा दाबायचे, जसं की मी दाबून दाखवतो बघा. आणि आपला जॉग आहे त्याला फिरवायचं म्हणजे मायनस करायचं. ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे हा लूप बसलेला आहे. आता आपलं लूप एक्झिट करायचंय, तर लूपच्या साईडला ऑप्शन असतं बघा, लूप एक्झिट. ठीक आहे, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं, गाणं बंद करायचं. म्हणजे समजलं तुम्हाला लूपिंग एक प्रकारे कशी द्यायची. आणि तुम्ही म्हणत असतील इथं जो 8 बारपर्यंत दिलेला आहे ह्याचा नक्की काय असतो उपयोग. ठीक आहे, त्याच्याबद्दल पण तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, लक्ष द्या. म्हणजे एखादं गाणं आपण प्ले केलं इथं 8 बार येते. ठीक आहे, 8 बारने म्हणजे गाणं तो पकडतो एक प्रकारे असं. समजा आपण 4 बारने गाणं पकडलं, 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 1 2 1 2 1 2.
म्हणजे थोडक्यात काय करतं, 8 बारचं लूप पकडतो. 8 बार जर आपण क्लिक केलं, 4 बारचं म्हणजे 1 2 3 4 पर्यंत तो लूप पकडतो. नंतर 2 बारचा, मग 1 बारचा, अशा प्रकारे लूप पकडतो. आणि ठीक आहे, जर तुम्हाला 1/2 1/4 1/8 जर लूप द्यायचा असेल, ते पण कसं द्यायचं तुम्हाला नीट सांगतो. ठीक आहे, तर गाणं प्ले करायचं आणि त्याचा ऑप्शन असतो बीट सिलेक्ट. म्हणजे एकदा गाणं आपण प्ले करून काय करायचं, जो बीट सिलेक्ट जो लिहिलेला असतो तो आपल्याला क्लिक करायचं. म्हणजे बघा सगळे लाईटी बंद झाले. ओके, नीट लक्ष द्या, बीट सिलेक्ट दाबायचं आणि सगळे लाईटी बंद झाले, त्यावेळेस तुम्हाला गाणं प्ले करायचे. म्हणजे समजलं थोडक्यात आपण 350ला पण असतो ऑप्शन, पण ते 850ला इथे दिलेलं आहे साईडला. ठीक आहे, थोडक्यात आपण असं 1/2 1/4 ने पण पकडू शकतो. ओके, एवढं तुम्हाला समजले. दुसरी गोष्ट अजून एक येते, आपला जो मास्टर टेम्पो असतो तो कंटिन्युअसली ऑन ठेवायचा. तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आणि या व्हिडिओमध्ये पण तेच सांगतो, मास्टर टेम्पो आपला कंटिन्युअसली ऑन ठेवायचा आहे. ठीक आहे, बाकी तुम्हाला हा तर माहिती असेल, जसं जसं आपण खाली गेल तसं त्याचा बीपेन वाढतो, जसं कमी घेईल तसं तर बीपेन पण कमी होतो. ओके, आणि दुसरी गोष्ट अशी असती, समजा आता इथे दिलेले 10+ आहे. ठीक आहे, 10+ला 12 हा, म्हणजे समजा तुम्हाला आहे ना, समजा स्लायडर पूर्ण खाली घेतला आणि इथं दाखवते 154. ठीक आहे, पण ह्याच्यावर न्यायचं तुम्हाला, अजून 160ला न्यायचं. तुम्ही म्हणता स्लायडर तर पूर्ण खाली घेतलं पण 160ला जात नाही, आता काय करू. त्यावेळेस तुम्हाला दिलेला असतो मास्टर टेम्पोच्या वर एक ऑप्शन असतो टेम्पो रेंज म्हणून. ठीक आहे, त्यावेळेस तुम्ही ह्याला एकदा क्लिक करता बघा, म्हणजे जो 10 होता ना, 10 गुणिले डायरेक्ट 16 झालेला आहे. तो 16 नंतर इथं बघू शकता आपला जो बीपेन आहे तो पण वाढलेला आहे, म्हणजे 162ला गेलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही वाढू शकता बीपेन. ओके, एवढं तुम्हाला गोष्टी समजल्यात की तुम्हाला आपलं विंडली मोड तर माहिती असेल. इथं आपल्याला चालू करायचं, आपण म्हणतो थोडक्यात स्क्रॅच देतो बघा, त्यालाच म्हणतो विंडली मोड. तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, ह्याला एकदा ऑन करायचं आणि इथे तो थोडक्यात टॅप करून, म्हणजे आपलं बघू शकता आपल्या इथं स्क्रॅच पडतोय. म्हणजे तुम्ही असं क्रॅच पण देऊ शकता, नाहीतर तुम्ही जर असं फिरवलं ते असं काय होणार नाही. त्यावेळेस तुम्हाला इथं टॅप करावं लागते. टॅप करूनच बघा, टॅप केलं की तो व्हाईट लाईट लागते, सोडले की बंद होते. ठीक आहे, तर टॅप करूनच तुम्हाला म्हणजे असं स्क्रॅच देऊ शकता. ठीक आहे, नंतर ते झालं की परत तुम्हाला बंद करायचं. ओके, तर तुम्हाला समजलं असेल. अजून एक ऑप्शन असतो ट्रॅक सर्च आणि सर्च ऑप्शन. तुम्ही म्हणता ह्याचा काय, पण सो जो आपला 350चा व्हिडिओ होता, 350 मध्ये पण आपण सेम सांगितलं होतं ह्याचा उपयोग काय, आणि ह्याच्यामध्ये पण सेम तसंच काही वेगळं चेंजेस नाही. म्हणजे एखादं गाणं तुम्ही प्ले केलं, ठीक आहे, समजा तुम्हाला डायरेक्ट स्किप करायचं गाणं, तर आपण काय करतो, समजा ते गाणं प्ले, आपल्याला दुसरं गाणं लावायचं, त्यावेळेस काय करायचं, वरचं दाबायचं. बघा, वरचं दाबलं की गाणं चेंज होते. अजून एकदा दाबू, चेंज, म्हणजे अल्फाबेटने ते गाणे सगळे एक प्रकारे तुम्ही चेंज करते गाणं. आणि ट्रॅक सर्च म्हणजे काय, एखादं गाणं आपण जसं युट्यूबला एखादं गाणं स्किप करतो ना, तसं इथं आपण स्किप करू शकतो. म्हणजे 1/4 1/8 इथं स्किप करू शकतो, म्हणजे गाणं ते स्किप होतं. ओके, म्हणजे असं म्हणजे पुढं स्किप होतं ते गाणं. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल. हे होतं आपलं 850चं बेसिक नॉलेज अँड डिटेल्स. सो काय सगळं झाल्यानंतर तुम्ही म्हणतात पेडी डायरेक्ट मी उडून काढतो, असं नाही करायचं. आपले गाणे जे असतात ते पूर्ण क्रॅक होतात किंवा उडतात, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, इथं असतो बघा USB स्टॉप म्हणून, त्यावर तुम्हाला काय करायचं, दाबून धरायचे. ठीक आहे, बघा नो यूज, म्हणजे आपला जो इजेक्ट झालेला आहे पॅन्ट, त्यावेळेस तुम्हाला हे असं करून काढून घ्यायचं आहे. आणि जो आपला मागं हे असतो प्लेअरचं बटन, त्यावेळी एकदा क्लिक करायचं, म्हणजे प्लेअर बंद झालेलं आहे. इकडे पण सेम तसंच करायचं आपल्याला. आपला जो USB स्टॉप असतो दाबून धरायचा आहे. प्लेअर झाला नो USB, हे काढून घ्यायचं आहे आणि प्लेअरचं मागं बंद. मास्टर प्ले इथनं खाली घ्यायचं, स्लायडर खाली घ्यायचा, इथनं पण आपण बंद. ठीक आहे, समजलं. सो गाइस, तुम्ही बघितलं असेल कशा प्रकारे 850चे डिटेल्स वगैरे मी सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे, बेसिक डिटेल्स पासून एंड पर्यंत. सो व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण मी DJ आयडीस तुमच्यासाठी असंच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. अजून कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये मला कमेंट करून नक्की सांगा, तर त्या टॉपिकवरती तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येईल. चला तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये.